आपल्याला नीरज उभारे आपल्याला जरी म्हणत असले तर गडबाजी नसली तरी गडबाजी इथून पुढे जर काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर मी 100% नारा देणारा भाजपमध्ये सध्या वाडगड 173 मध्ये सक्रिय गडबाजीचा संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे. पक्षाच्या विविध कार्यक्रमामध्ये एक गट सक्रिय असतो तर एक गट जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. याला दोन्ही गट जबाबदार असल्याचं सांगण्यात येतं. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष नीरज उभारे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार नीरजजी. वाडगड 173 मध्ये जवळपास 33 वर्षानंतर भाजपचं कमळ फुरलेलं आहे. भाजपची जशी संघटनात्मक याच्यामध्ये साथ होती तसा एक भाजपचा चेहरा पण साथ होता. पण निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीच्या नंतरही भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गडबाजी असल्याचं चित्र. या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? मला असं वाटतं आज मी प्रतीक्षानगरमध्ये आहे आणि प्रतीक्षानगरमध्ये आमच्या या ठिकाणच्या नगरसेविका, लोकप्रिय नगरसेविका शिल्पा दत्ता केळुसकर यांनी एक मोठा चांगला उपक्रम आयोजित केला. तरुणांसाठी हेल्मेट पण वाटले आणि माता भगिनींसाठी छत्र पण वाटले. मी खरं तर प्रतीक्षानगरच्या रहिवाशांना धन्यवाद देईन की त्यांनी भारतीय जनता पार्टीला कौल दिला. सगळ्याच कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम केले. आपण जसं म्हणालात तर अनेक या ठिकाणी आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी इच्छुक होते. तिकीट मागणं हा कार्यकर्त्याचा अधिकार असतो, परंतु शेवटी निर्णय हा पार्टीला घ्यावा लागतो. आणि मग भारतीय जनता पार्टीत इच्छा सगळेच व्यक्त करतात, परंतु ज्या क्षणी तिकीट आपण वरिष्ठ जाहीर करतात त्यावेळी सगळेच कार्यकर्ते कामाला लागतात. त्यामुळे मला असं वाटतं आता प्रतीक्षानगरमध्ये तुम्ही म्हणताय तसं काही वातावरण नाही आहे आणि मला सगळेच कार्यकर्ते संपर्कात आहेत आणि मी जे जे पार्टी काम देईल ते सगळे कार्यकर्ते ताकदीने आपापल्या परीने करण्याचं काम करतात. त्यामुळे इथून पुढे जर काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर मी जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या मिटवण्याचा म्हणा किंवा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करू. आपल्याला नीरज उभारे आपल्याला जरी म्हणत असले तर गडबाजी नसली तरी गडबाजीचं चित्र आहे. मात्र आगामी निवडणुकामध्ये याचा पक्षावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो असं काहीच चित्र आहे. या संदर्भात आपली काय भूमिका असणार आहे? बघा, मी मगाशीच सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये एखादी संधी येते त्यावेळेस इच्छुक त्या संधीविषयी इच्छा व्यक्त करणं हा कार्यकर्त्याचा अधिकार असतो. परंतु ज्यावेळेस पार्टी निर्णय घेते त्यावेळेस तो निर्णय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा स्वीकारत असतो आणि पार्टीने जो निर्णय केला त्या निर्णयाशी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता खंबीरपणे उभा राहतो. आणि मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये एकोप्याचं वातावरण नक्कीच या प्रतीक्षानगरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल असं या ठिकाणी आश्वस्त करतो. पक्षाच्या या सक्रिय गटबाजीला लगाम लावण्यासाठी काय ठोस उपाययोजना करण्याचे आपल्या याच्यातून दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष नीरज उभारे यांनी सांगितलेले. मात्र येणाऱ्या काळामध्ये काय होतं आगामी काळातच कळणार आहे. BSN मराठीसाठी मंगेश म्हात्रे, मुंबई.